आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि अलिम्को यांच्या सहयोगातून आज आपण इथे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकरता केंद्र शासनाच्या योजना एडीप आणि राष्ट्रीय वयोश्री योजना या योजनेअंतर्गत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या तपासणी शिबिरामध्ये लोकांची तपासणी करण्यात येऊन जे नियमानुसार पात्र आहे त्यांना ती वस्तू त्या न्यायानुसार मोफत देण्यात येणार आहे। यामध्ये जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित झाले होते। या कार्यक्रमाचं सर्व नियोजन दिव्यांगाच्या व्हिडिओ मॅडम फराटे मॅडम यांनी केलं होतं, त्यांचे खूप खूप आभार। त्यातील पात्र म्हणजे कसं असतं की जे 3 वर्षापेक्षा कमी कालावधींनी याच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे ते वगळता बाकी आपण सर्वांना लाभ देऊ शकतो। फक्त ज्यांनी 3 वर्षाच्या आत लाभ घेतलेला आहे ते वगळले जाते। तर तुमचे लाभ घेऊन गेल्यानंतर एक संख्या कळेल आपल्याला पात्राची किती आहे ती कळल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला वस्तू बनवल्या गेल्या पत्र येतं आणि आपण त्यानुसार मग डेट घेऊन साहेबांची वाटपाचा कार्यक्रम। साधारण आता किती लाभार्थी होतात त्याच्यावर लाभार्थी संख्या जर कमी असेल तर 1 महिन्याच्या आत 1 महिन्यात होईल। खऱ्या अर्थाने माझी एक कायम प्रामाणिक भूमिका असते। दिव्यांग बांधव हा डिपेंडंट असतो, पण डिपेंडंट न राहता तो कुटुंब प्रमुख झाला पाहिजे, ही आमची कायम माझी एक प्रामाणिक भूमिका असते। त्या संदर्भात आज दिव्यांग आणि ज्येष्ठ लोकांच्या साहित्य वाटपाचा कॅम्प घेतला, म्हणजे साहित्य वाटप नाही झालं पण कोणाला कशाची अपेक्षा आहे, कोणाला काठीची अपेक्षा आहे, कोणाला व्हीलचेअर लागते, कोणाला ती ट्रायसिकल लागते, कोणाला काराची मशीन लागत आहे। या संदर्भातला आज आपण स्कॅनिंग कॅम्प घेतलेला आहे आणि मग येणाऱ्या नंतर काही दिवसामध्ये त्या सर्व लोकांना साहित्य वाटप केलं जाईल। मी ज्यावेळेस कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित झालो त्यावेळेस काहीतरी 400 लोकांची नोंदणी झालेली होती। तर अजून माझ्या माहितीनुसार पण आज चांगल्या पद्धतीची नोंदणी होईल आणि निश्चित या विभागाचा या श्रीगोंदा तालुक्यासाठी जास्तीत जास्त फायदा होईल। कारण प्रत्येक खासदाराला फक्त 1000 लोकांनाच आपण मदत करू शकतो हा असा एक क्रायटेरिया आहे, पण माझं ती भूमिका आहे 1000 लोक जरी श्रीगोंदा तालुक्यात झाले तरी त्या प्रत्येकापर्यंत आपण मदत पुरवली पाहिजे, ही महत्वाची भूमिका आहे। मी आता तहसीलदारांशी बोललो, बऱ्याच लोकांच्या समस्या होत्या, मी तहसीलदारांशी सुद्धा बोललो की माझ्या दिव्यांग बांधव असू, माझे निराधार असू, माझे विधवा माता भगिनी असू, माझे ज्येष्ठ लोक असू, या संजय निराधार जी योजना चालू आहे शासनाची त्या योजनेमध्ये तुम्ही स्वतः लक्ष घाला आणि हे लोक त्या योजनेपासून बाजूला राहिले नाही पाहिजे। सगळ्यात महत्वाचं बऱ्याच लोकांचे या निधी त्यांना पैसे मिळतात या योजनेच्या माध्यमातून, पण काही लोकांनी हयातीचा दाखला न दिल्यामुळे पण ते बंद झाले। काही लोकांचं परत पुन्हा ते दिव्यांग बांधवांचं सर्टिफिकेट न दिल्यामुळे योजना बंद झाल्या। तर त्या संदर्भात मी संबंधित तलाट्यांना सूचना करायला सांगितल्या आणि ज्या लोकांचे डॉक्युमेंट अपुरे आहेत त्यांचे पुन्हा एकदा डॉक्युमेंट गोळा करा, कागदपत्र, आणि परत ती योजना चालू करा। त्या संदर्भात आता तहसीलदारांशी बोललो आणि या विभागामध्ये पर्सनल लक्ष घाले। एखादी आढावा बैठक इकडे तिकडे कमी जास्त झाली तरी चालत, पण या विभागामध्ये काम करणं म्हणजे खऱ्या अर्थाने दुवा आहे आणि या गोरगरीब लोकांतच परमेश्वर आहे। आता जनता दरबार आता मी तहसीलदारांशी बोलतो, आम्ही सगळे शासकीय कार्यालयातच घ्यावं लागेल। शेवट सगळ्यात महत्वाचं जनता दरबार घेतो आपण, जनता आणि प्रशासन या लोकांचा कुठेतरी एक मेळ घालवायचा असतो। त्यामुळे कुठेतरी शासकीय कार्यालय तहसीलदारांशी बोलून, प्रांतांशी बोलून, वेगवेगळ्या विभागाच्या अधिकारात वास्तविक पाहता तहसीलदारात बोलावं लागेल, कारण तहसीलदारांच्या अखत्यारीत हे सगळे डिपार्टमेंट असतात। त्यामुळे शासकीय एखादा कार्यालय असेल नाही का, इथं पंचायत समितीमध्ये हॉल आहे आपला, तिथे मिटिंग घेऊ। जो या ठिकाणी चिंचकर नावाचा एक प्रांत आहे त्या प्रांताने योग्य वेळी डॉक्युमेंट केलेलं आहे आणि त्याची जी कॉस्टिंग आहे ती काहीतरी बरीच कॉस्टिंग वाढली। आता जे काम तुमचं काहीतरी 80-90 कोटी रुपयात होतं ते काम आता 124 कोटी पर्यंत गेलं। याला जबाबदार कोण आहे? प्रशासनातील अधिकारी। वास्तविक पाहता नावच घेतो मी, चिंचकर नावाचा जो प्रांत आहे त्या प्रांताच्या हलगर्जीपणामुळे सगळं पेंडिंग राहिले
तर त्याचा मी निश्चित पाठपुरावा करतो. कारण ते बऱ्याच दिवसापासून काम पेंडिंग आहे. लोकांना तास तास थांबावं लागतं या सगळ्या गोष्टी. आता बऱ्यापैकी काही ओव्हरब्रिज चालू झाले. आता लिपर गावचा हा विषय एकदम सेन्सिटिव्ह विषय आहे. तर त्या संदर्भात लवकरात लवकर आपण मेळ घालून ते काम करू. नाही, जिल्हा बँकेचं अजून काही नाही. जिल्हा बँकेची निवडणूकच नाही अजून डिक्लेअर झाले. आता काय झालं, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये सोसायट्यांचे ठराव झाले. ठराव म्हणजे ते मतदार यादीत ज्याचं नाव ठराव त्याचं नाव मतदार यादीत येणार आहे. प्राथमिक ज्याला निवडणुका लढवायचे त्यांनी बऱ्यापैकी त्यांच्या वतीचे काही ठराव करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी ठराव होतील, ज्यावेळी बँकेत ठराव झाले, आता ती यादी डिक्लेअर होईल. त्या यादी डिक्लेअर झाल्यानंतर काही लोकांच्या तक्रारी राहणार आहे, काही लोकांच्या हरकती राहणार आहे. त्या हरकतीवर निर्णय होईल. एकदा यादी फायनल झाली ती जिल्हा बँकेकडे यादी गेल्यानंतर निवडणूक लागेल. निवडणूक लागल्यानंतर वास्तविक पाहता जिल्हा बँक ही सहकारी संस्था आहे, ही कुठल्या पक्षाच्या पार्टीची नसती. त्यामुळे कोण कशा पद्धतीने निवडणूक लढवित हे काही सांगू शकत नाही. तरुणमध्ये विद्यार्थीने नीट मध्ये प्रगतीला मार्गदर्शन पाहिजे म्हणून आत्महत्या केली. मदतीसाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का? मी 2 दिवसापूर्वी नीटच्या बाबत मी ज्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं त्यावेळेस माझ्याकडे काही मुली आल्या की आमचे ऑनलाईन मार्क एवढे दाखवले, यानसारखीवर एवढे मार्क आहे. या सगळ्या मी बघितल्यानंतर मी त्या संबंधित ऑफिसला दिल्लीला गेलो आणि त्याला सगळा डाटा आम्ही चेक केला. ज्यावेळेस सांगळे नावाच्या आपल्या मुलीने आत्महत्या केली त्यावेळेस मी त्याच दिवशी मी त्या कुटुंबाला सुद्धा भेटायला गेलो. मग आमची मागणी एक आहे सरकारकडे, ज्या मुलांनी आत्महत्या केली 23 मुलांनी आत्महत्या केली, 22 मुलांनी केली, हे मुलीने त्या दिवशी आत्महत्या केली, 23 मुलांनी केले. ज्यामुळे या मुलांना आत्महत्या करण्याची वेळ आली, ज्यांनी पेपर लीक केला, ज्यांचा सहभाग आहे त्यांच्या मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा आणि ज्या कुटुंबातल्या मुलांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाला भरीव अशी मदत करा ही आमची मागणी आहे.